विरोधी पक्षाच्या 19 आमदारांचं निलंबन मागे घेण्याबाबत शनिवारी निर्णय घेण्यात येणार आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। या 19 आमदारांचं निलंबन मागे घेण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याचं मुख्यमंत्र्यांनी विधान परिषदेत सांगितलं आहे। विरोधकांना बाहेर ठेवून विधिमंडळाचं कामकाज चालवण्यात सरकारला रस नाही, त्यामुळे सभापतींशी चर्चा करून निलंबन मागे घेण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं। काही सदस्यांचं जे वर्तन होतं हे अशोभनीय होतं आणि म्हणून तो आपण निर्णय त्यावेळेस घेतला। यापूर्वी देखील आपण अनेक वेळा असे निर्णय घेतले। निर्णय घेतल्यानंतर आपण आपसात चर्चा केली, त्यांना कधी सभागृहात कधी सभागृहाबाहेर समज दिली। त्यांना जी चर्चा होते ती चर्चा अंतिम असते, म्हणजे त्याच्यात मग नंतर कधी पाटे फुटत नाही। म्हणजे हा एक अलिखित नियम आहे, तो काही कायद्याचा भाग नाही आहे, पण हा एक अलिखित नियम आहे। आणि त्यामुळे आपल्या दालनात सगळ्या गोष्टी ठरल्यानंतर दुर्दैवाने त्यात काही जे लोक बैठकीला उपस्थित नव्हते त्यांनी काही नवीन मुद्दे उपस्थित केले, मग त्याच्यावर निर्णय होऊ शकला नाही आणि त्यातनं मला असं वाटतं की शेवटी तो विषय झाला नाही। पण विरोधी पक्षाला सभागृहाच्या बाहेर ठेवून कामकाज करण्यात आम्हालाही रस नाही आणि म्हणून मी अतिशय स्पष्टपणे सांगतो की या संदर्भातला सकारात्मक निर्णय आम्ही उद्या घेऊ। आता फक्त एवढंच आहे की सगळ्या, कारण त्या सभागृहाचाही तो सन्मान आहे, त्यामुळे त्या संदर्भातली घोषणा जी आहे ती त्याच सभागृहात केली पाहिजे, ती या सभागृहात करता येणार नाही। म्हणून आज एवढंच सांगतो की विरोधी पक्षाच्या संदर्भातला म्हणजे जे निलंबित आमदार आहेत त्या संदर्भातला सकारात्मक निर्णय उद्या आम्ही घेऊ। डोक्यावर कर्जाचा डोंगर आणि मुलीच्या लग्नाची चिंता पाहता भंडारा जिल्ह्यातील एका शेतकऱ्यानं विष प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून या शेतकऱ्यावर जवळपास 1.5 लाखांचं कर्ज होतं। मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्या काही कमी होताना दिसत नाहीत। मागच्या 3 महिन्यात एकट्या नांदेड जिल्ह्यातील 34 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या। गतवर्षी पाऊस चांगला होऊनही आत्महत्या होतच असल्यानं ही अतिशय चिंतेची बाब आहे। शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शेतीविषयक धोरण बदलण्याची गरज असल्याचं मत शेतीतज्ञ व्यक्त करतात। भाजप आमदार अनिल गोटे यांचं वक्तव्य अयोग्य असून विधान परिषदेच्या सन्मानात तडजोड करणार नसल्याचं निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय। गोटे यांना समज देण्यात आल्याचंही त्यांनी विधान परिषदेत सांगितलं। विधान परिषद बरखास्त करण्याची मागणी भाजप आमदार अनिल गोटे यांनी 2 दिवसांपासून लावून धरली होती, त्यावर विधान परिषदेत तीव्र पडसाद उमटले होते। अघटनात्मक विधान केल्याप्रकरणी अनिल गोटेंवर पक्षानं आणि सरकारनं कारवाई करावी अशी मागणी काँग्रेस नेते नारायण राणे यांनी केली आहे। त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी विधान परिषदेत या संदर्भात निवेदन करून सरकारची भूमिका मांडली। यापुढे शिवसेना भाजपच्या आमदारांना समान निधीचं वाटप केलं जाईल, कुणावरही अन्याय करणार नाही असं ठोस आश्वासन मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या आमदारांना दिलंय। निधी मिळत नसल्याची शिवसेनेची तक्रार होती, त्याच पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा या निवासस्थानी भेट घेतली। शिवसेनेच्या मतदारसंघात विकास कामांसाठी पुरेसा निधी मिळत नसल्याची प्रमुख तक्रार यावेळी करण्यात आली। त्यावर मुख्यमंत्र्यांनी यापुढे निधीचं समान वाटप होईल असं आश्वासन दिलं आहे। शिवसेनेचे जे आमदार आहेत त्यांच्यामध्ये असंतोष होता की भाजपच्या मतदारसंघातल्या आमदारांना जास्त निधी दिला जातो आणि शिवसेनेच्या मतदारसंघातल्या आमदारांना निधी दिला जात नाही, अन्याय होतोय, असा आजचा विषय होता। मात्र मुख्यमंत्र्यांनी आज ठोस आश्वासन दिलं की यापुढं सगळ्यांना समान वाटप केलं जाईल, कुणावरतीही अन्याय होणार नाही। शिवसेना भाजप या दोघांची सत्ता आहे, दोघांचं सरकार आहे, कुठेही दोघांमध्ये निधी वाटपाबाबत अन्याय होणार नाही याची दक्षता मी स्वतः घेईन आणि तसा निर्णय अधिवेशन संपण्याच्या अगोदर मी घेतो असं मग त्यांनी आश्वासन दिलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पावलावर पाऊल टाकत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जनतेशी संवाद साधणार आहेत। मी मुख्यमंत्री बोलतोय हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे। राज्याचं माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय या कार्यक्रमाची निर्मिती करणार आहे। पहिल्याच कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस संकल्प शाश्वत शेतीचा या विषयावर जनतेशी संवाद साधतील। या कार्यक्रमात जनतेला थेट मुख्यमंत्र्यांना प्रश्नही विचारता येणार आहेत।
नोटाबंदी दरम्यान परदेशात गेलेल्या भारतीयांसाठी 500 आणि हजारांच्या नोटा जमा करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे। नोटाबंदी दरम्यान परदेशात काही कारणाने गेलेल्या नागरिकांना 31 मार्च 2017 पर्यंत जुन्या नोटा जमा करण्याची मुभा देण्यात आली होती। तर काही जण परदेशी गेलेले नसतानाही आरबीआयच्या कार्यालयात नोटा जमा करण्यास जात होते, मात्र त्यांच्या हाती अखेर निराशाच पडली। कोल्हापूरच्या वाशीमध्ये बाळू पुजारी आणि कुटुंबियांना जात पंचायतीनं दुसऱ्यांदा वाईट टाकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। स्वतःच्या मालकीची जमीन देवस्थानाला दिली नाही म्हणून हा बहिष्कार टाकण्यात आलाय। 10 जुलै 2013 मध्ये देखील झी मीडियानं ही बातमी सर्वप्रथम दाखवली होती। त्यानंतर कोल्हापूर जिल्हा प्रशासनानं तात्काळ या प्रकरणाची दखल घेत पोलिसांना कारवाईचे आदेश दिले। त्यानंतर पुजारी कुटुंबियांना न्याय मिळाला। मात्र आता जिल्हा प्रशासनाला न झुगारता पुन्हा एकदा जात पंचायतीनं बाळू पुजारी आणि त्यांच्या कुटुंबियांवरती बहिष्कार टाकलाय। इतकंच नाही तर बाळू पुजारी आणि त्यांच्या कुटुंबियांशी बोलणाऱ्या व्यक्तीला 5,000चा दंडही भरावा लागेल असा अजब फतवा जात पंचायतीनं काढलाय। राज्यात गेल्या काही दिवसांपासून प्रचंड उकाडा जाणवतोय। सूर्यनारायण जणू काही आग ओकतोय। नाशिकच्या मालेगावमध्ये तापमानात कमालीची वाढ पाहायला मिळते। मालेगावमध्ये पाऱ्यानं 43 अंशांचा टप्पा पार केलाय। मार्च महिन्यात पहिल्यांदाच एवढ्या उच्चांकी तापमानाची नोंद करण्यात आली आहे। तर दुसरीकडे धुळे आणि नंदुरबारमध्येही उन्हामुळे नागरिक हैराण झालेत। या दोन्ही जिल्ह्यांमध्ये तापमान 43 अंशांवर पोहोचलंय। अंगाची लाहीलाही करणाऱ्या उकाड्यानं सकाळी 11 पासूनच रस्ते ओस पडू लागलेत। येत्या काही दिवसांमध्ये तापमान आणखी वाढण्याची शक्यता आहे। तर औरंगाबादमध्ये उष्माघातानं तरुणीचा मृत्यू झालाय। दीपाली गोरडे असं या तरुणीचं नाव आहे। औरंगाबादच्या बालानगर इथं राहणारी दीपाली कापूस वेचण्यासाठी शेतात गेली होती। त्यावेळी भर उन्हात कापूस वेचल्यानं दीपालीला अचानक त्रास जाणवू लागला। त्यामुळे तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेण्यात आलं, मात्र तिथं पोहोचण्याआधीच दीपालीचा दुर्दैवी मृत्यू झाला। दीपाली 11वी मध्ये शिकत होती। गेल्या काही दिवसांपासून राज्यात सर्वत्रच उन्हाचा कडाका जाणवतोय। त्यामुळे अंगाची लाहीलाही करणाऱ्या आणि जीवघेण्या उन्हापासून स्वतःचं रक्षण करण्याचं आवाहन करण्यात येत आहे। रायगडातील भीरा इथे नोंदलेल्या उच्चांकी तापमानात नाविन्य नसून यापूर्वी देखील यापेक्षा अधिक तापमानाची नोंद भीरा इथे झाली असल्याचा खुलासा कुलाबा वेधशाळेचे हवामानशास्त्रज्ञ डॉक्टर हेमंत कारेकर यांनी केलाय। गुढीपाडव्याच्या दिवशी रायगडमधील भीरा इथं जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक 46.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली होती। या नोंदीबाबत शंका कुशंका उपस्थित केल्या जात असतानाच कारेकर यांनी भीरा इथल्या तापमानाच्या नोंदीची माहिती घेतली। भीरा इथं याआधी 27 एप्रिल 2005 रोजी 49 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली होती। या परिसरातील डोंगर हे कातळाचे आहेत। हे कातळ तापल्यानं तापमान वाढतं असा अंदाज कारेकर यांनी व्यक्त केलाय। तापमापीची दरवर्षी तपासणी करण्यात येते। जर नादुरुस्त असल्यास ती बदलतो असं सांगत त्यांनी तापमापीत बिघाड झाल्याची शक्यताही फेटाळून लावली आहे। सोलापुरात तापमानाचा पारा सध्या 40 अंशांपर्यंत पोहोचलाय। उन्हाळ्यात पंढरीच्या विठोबा रखमाईला चंदनाची उटी लावण्याची परंपरा आहे। या परंपरेप्रमाणे चंदन उटीचा लेप लावण्यास सुरुवात झाली आहे। मृग नक्षत्र निघेपर्यंत देवाला दररोज चंदन उटी लावण्यात येते। देवाला उन्हाचा त्रास कमी व्हावा या हेतूनच ही पूजा करण्यात येते। नाफेड तूर खरेदी केंद्र आणि जालना बाजार समिती मिळून जालन्यात तब्बल 4 लाख क्विंटल तुरीची आवक झाली आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत ही आवक यंदा तिपटीनं वाढल्याचा अंदाज अधिकाऱ्यांकडून व्यक्त केला जातोय। बाजार समितीत असलेल्या नाफेडच्या तूर खरेदी केंद्रावरील शेतकऱ्यांच्या रांगा अजूनही हटायला तयार नाहीत। मार्च महिन्याअखेर नाफेडमध्ये 75,000 क्विंटल तुरीची आवक झाली होती। गेल्या वर्षी तुरीला 13,000चा भाव मिळाल्यानं यंदा तुरीची लागवड मोठ्या प्रमाणात झाली, मात्र उत्पादन वाढीमुळे तुरीचे भाव कोसळले। त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी नाफेडकडून 5,050 रुपयांची हमी भावाने तूर खरेदी सुरू झाली आहे। BS3 इंजिन असलेल्या वाहन खरेदीसाठी नागपूरमध्ये ग्राहकांची झुंबड आज बघायला मिळाली। सकाळपासूनच इथे वाहन खरेदीसाठी प्रचंड गर्दी होती। त्यामुळे डीलरकडे BS3 वाहनांचा
स्टॉक संपला। BS3 नो स्टॉकचे बोर्ड शोरूम मध्ये लावण्यात आले। BS3 वाहन विक्रीवरती सुप्रीम कोर्टाने घातलेल्या बंदीनंतर वाहन विक्रेत्यांकडून या वाहनांवरती बंपर सूटही देण्यात आली। त्यामुळे BS3 वाहनं डीलरकडे आउट ऑफ स्टॉक झाली। BS3 दुचाकींवर 5,000 पासून ते 20,000 पर्यंत तर कारवरती 70,000 पर्यंतची सूट देण्यात आली होती। त्यामुळे देशातील सर्वच दुकानांमध्ये ग्राहकांची अशीच गर्दी बघायला मिळाली। BS3 वाहनांची विक्री 1 एप्रिल पासून करता येणार नसल्यानं वाहन कंपन्यांनी वाहनांवरती मोठी सूट दिल्यानं वाहनांची विक्री गेल्या 2 दिवसात वाढली आहे। औरंगाबादमध्ये BS3च्या वाहनांचा स्टॉक संपल्याच्या पाट्या लावण्यात आल्या। 30 मार्च पासून दिलेल्या सूटचा अनेक ग्राहकांनी फायदा घेतला। BS3 बनावटीच्या दुचाकी संपवण्यासाठी वाहन कंपन्यांनी दिलेल्या बंपर डिस्काउंट ऑफर्सला ग्राहकांचा तुफान प्रतिसाद मिळाला। त्याचा परिणाम म्हणून पुण्यातली सर्व शोरूम्स BS3 दुचाकी गाड्यांचा स्टॉक अवघ्या 1 दिवसात संपला। त्यामुळे आज गाडी खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांच्या पदरी मोठी निराशा झाली। विविध प्रलंबित मागण्यांसाठी यवतमाळमध्ये वकिलांनी काम बंद आंदोलन केलं। राष्ट्रीय विधी आयोगानं ॲडव्होकेट ॲक्ट 1961 मध्ये दुरुस्ती करण्यासंदर्भात एक विधेयक केंद्र सरकारकडे पाठवलं होतं। यामध्ये अनेक जाचक अटी असून ते असंवैधानिक असल्याचा आरोप करत बार काउन्सिल ऑफ इंडियानं सर्व वकिलांना काम बंद आंदोलनाचं आवाहन केलं। वसुली मेळावा आणि जप्तीची मोहीम राबवून देखील जालना पालिकेला मालमत्ता कराची वसुली करण्यात अपयश आलंय। शहरातील मालमत्ता कराची एकूण थकबाकी 22 कोटींवर गेलेली असताना पालिकेला फक्त 7 कोटींपर्यंतच वसुली करण्यात यश मिळालंय। मार्च महिन्याअखेरीस वसुलीची टक्केवारी फक्त 21% राहण्याची शक्यता आहे। दरम्यान कर न भरणाऱ्या मालमत्ता धारकांच्या मालमत्तेचा लिलाव करण्याची मागणी पालिकेकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे। त्यामुळे वसुलीचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जाते। जालना जिल्ह्यात असलेल्या वीज बिलाच्या थकीत रकमेच्या वसुलीपोटी महावितरणनं आता धडक मोहीम सुरू केली आहे। या मोहिमेच्या माध्यमातून सूचना आणि नोटिसा बजावून देखील दाद न देणाऱ्या 97 वीज ग्राहकांचा वीज पुरवठा कायमस्वरूपी खंडित करण्यात आला आहे। 1000 ग्राहकांचा वीज पुरवठा तोडण्यात आला आहे। जिल्ह्यातील सार्वजनिक पाणी पुरवठा योजनेच्या 242 जोडण्यांच्या 5.6 कोटींच्या थकबाकी वसुलीपोटी वीज पुरवठा खंडित करण्यात आला। धोंडीबा आखाडे यांचा मृत्यू 14 मार्चला देवळी मुरा या ठिकाणी झाला होता। त्यांचा मृत्यू संशयास्पद आहे, याची चौकशी व्हावी, तसंच गोहत्या बंदी झाली पाहिजे या मागणीसाठी महाबळेश्वर बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती। यामध्ये महाबळेश्वरच्या शेजारील 15 गावातले लोक सहभागी झाले होते। महाबळेश्वर बंदमुळे पर्यटकांचे मात्र हाल झाले। लोणावळ्यातील विद्या प्रसारणी सभेच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाची मान्यता काढून घेण्याच्या शिफारशीमुळे या महाविद्यालयात शिकणाऱ्या सुमारे 350 विद्यार्थ्यांचं भविष्य टांगणीला लागलंय। या अभियांत्रिकी महाविद्यालयातच शिकणाऱ्या काही विद्यार्थ्यांनी या महाविद्यालयाच्या तसंच संस्थेच्या विरोधात अनेक तक्रारी दाखल केल्या होत्या। तर दुसरीकडे हे सर्व आरोप खोटे असून काही विद्यार्थी हेतुपुरस्सर हे सर्व घडवून आणत असल्याचा बचाव विद्या प्रसारणी सभा ह्या संस्थेच्या वतीनं करण्यात येत आहे। तसंच विद्यार्थ्यांकडून घेण्यात आलेली जादा फी देखील त्यांना परत करण्याचं काम सुरू असल्याचं संस्थेचे सचिव गवळी यांनी झी24 तासशी बोलताना सांगितलं। 1 एप्रिल पासून देशातील 7 मोठ्या विमानतळावर प्रवाशांना हँडबॅग टॅग फ्री करण्यात आलाय। दिल्ली, मुंबई, कोलकाता, बंगळूर, हैदराबाद, अहमदाबाद आणि कोची विमानतळाचा ह्यात समावेश आहे। हा बदल राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दोन्ही प्रवाशांना लागू होणार आहे। त्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार असल्याचं CISFनं सांगितलंय। मुंबईतील वेटनरी कॉलेजनं एका हटके फॅशन शोचं आयोजन केलं होतं, ज्यामध्ये क्यूट फॅशनेबल डान्सिंग क्वीननं रॅम्प वॉक केला। काही वेगळी अशी एंट्री घेतली आणि तिला पाहून तुम्ही अक्षरशः
फिदा व्हाल. अर्थात या डान्सिंग क्वीनला तुम्ही बॉलिवूडच्या अनेक सिनेमांमधून आणि द कपिल शर्मा शोमध्येही पाहिलं असेल. या शोमध्ये आणखी काही मॉडेल्स आले होते, मात्र ह्यामध्ये बाजी मारली ती या डान्सिंग क्वीननं. ब्रेकनंतर 24 गावं 24 बातम्यांमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. इतरही बातम्या बघणार आहोत थोडक्यात. मुंबईतली कपोल कोऑपरेटिव्ह बँक अडचणीत आली आहे. बँकेची आर्थिक स्थिती नाजूक असल्याच्या कारणावरून खातेदारांना 3,000पेक्षा अधिक रक्कम काढण्यास आरबीआयनं बंदी केली आहे. तसंच नवं कर्ज द्यायचं नाही आणि जुन्या कर्जाचं नूतनीकरण करायचं नाही असे आदेशही बँकेला देण्यात आले आहेत. मात्र बँकेचा परवाना रद्द केलेला नसल्याचंही रिझर्व्ह बँकेनं स्पष्ट केलं आहे. कपोल सहकारी बँक ही मल्टी स्टेट शेड्यूल्ड बँक असून तिच्या मुंबईत 14 तर सुरतमध्ये 1 शाखा आहे. बँकेचे 2.5 लाखांपेक्षा जास्त ग्राहक आहेत आणि 338 कर्मचारी आहेत. बीडीडी चाळींचा पुनर्विकास होणार आहे. L&T ह्या कंपनीला या पुनर्विकास कामाचा प्रोजेक्ट मिळालेला आहे. 2,903 कोटींचं पुनर्विकासाचं हे प्रोजेक्ट L&T ह्या कंपनीला मिळालंय. पुनर्विकासात 500 चौरस फुटांचं कार्पेट एरिया फ्लॅट कुटुंबियांना मिळणार आहे. यातील 20 टॉवर कुटुंबियांसाठी असतील तर 4 रेसिडेन्शियल टॉवर अन्य नागरिकांना विक्रीसाठी उपलब्ध करण्यात येणार आहेत. बीडीडी चाळी वरळी, शिवडी, नायगाव आणि लोअर परळ या भागात आहेत. तर दुसरीकडे धारावी झोपडपट्टीसाठी वारंवार टेंडर उघडूनही कोणत्याही डेव्हलपरनं अर्ज केलेला नाही. पश्चिम उपनगरात मालाडजवळ मेट्रोच्या कामामुळे सीएनजी गॅस पाईपलाईन फुटल्याला आता 2 दिवस उलटून गेलेत. पण गॅस गळती थांबली असली तरी ह्या घटनेचे परिणाम अजूनही सामान्य जनजीवनावर होत आहेत. मालाड ते भाईंदर परिसरातले 18 सीएनजी पंप 2 दिवसांपासून बंद आहेत आणि याचा सर्वात मोठा फटका हा रिक्षा वाहतुकीवर होतोय. पश्चिम उपनगरातल्या बहुतांश रिक्षा आज दुसऱ्या दिवशी सीएनजी उपलब्ध नसल्यानं ठप्प होत्या. रिक्षाची सेवा ठप्प असल्यानं नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. गर्दीच्या वेळी बेस्ट बसमध्ये तुफान गर्दी असते. संध्याकाळपर्यंत पाईपलाईनची दुरुस्ती होईल अशी शक्यता वर्तवण्यात येते. ऐन परीक्षांच्या काळात रिक्षा मिळत नसल्यानं विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. सीएनजी गॅस बंदचा फटका मीरा भाईंदरच्या रिक्षा चालकांना बसलाय. सीएनजी गॅस मिळत नसल्यानं गेल्या 3 दिवसांपासून अनेक रिक्षा जागेवरच उभ्या आहेत. तर अनेक रिक्षा चालकांना सीएनजी गॅस भरण्यासाठी अंधेरीला जावं लागतंय. मात्र तिथेही गर्दी असल्यानं रिक्षा बंद ठेवण्याशिवाय पर्यायच नसल्याचं रिक्षा चालक सांगतायत. त्यामुळे रिक्षा चालकांचं मोठं नुकसान होत आहे. भारतीय बनावटीचे पहिलं विमान बनवणाऱ्या कॅप्टन अमोल यादव यांचा विमान निर्मितीचा कारखाना उभा करण्याचं स्वप्न आता प्रत्यक्षात उतरण्याच्या वाटेवर आहे. अमोल यादव यांना विमान निर्मितीचा कारखाना उभा करण्यासाठी पालघर इथे जमीन देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला होता. ही जमीन यादव यांच्या TSC कंपनीला येत्या 3 एप्रिलला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हस्तांतरित करण्यात येणार आहे. 6 ते 20 आसनी विमान निर्मित करण्यासाठी पालघर इथे 157 एकर जागा दिली जाणार आहे. अमोल यादव यांनी मेक इन इंडिया सप्ताहात आपलं विमान सादर केलं होतं. माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे दाऊदशी संबंध असल्याचा खळबळजनक आरोप करणारा हॅकर मनीष भंगाळेला मुंबई क्राईम ब्रांचनं अटक केली. त्याला 6 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले. भंगाळेने केलेल्या आरोपांची चौकशी पोलीस करत आहेत. याच प्रकरणात पोलिसांनी आता मनीष भंगाळेला अटक केली आहे. माहिती तंत्रज्ञान कायदा, खोटे आरोप आणि खोटी तक्रार ह्या आरोपांखाली त्याला अटक करण्यात आली आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.